रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज. श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर. सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एकाच छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात. व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये. आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस. सर्व माता भगिनींनी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक मित्रांनो, व्यापारी बंधूंनो आणि सर्व पक्षीय नागरिकांनो, आज आपण हा जन आक्रोश मोर्चा भव्य स्वरूपात पोलीसमध्ये आयोजित केलेला आहे. हा कुणासाठी टीका करण्यासाठी, कुणावरती द्वेष काढण्यासाठी किंवा कुणाला अपमानित करण्यासाठी काढलेला मोर्चा नाही. हा मोर्चा सर्वसामान्य पोलीसकरांच्या हक्काच्या गोष्टीसाठी काढलेला मोर्चा आहे. या मोर्चाचं नियोजन करण्याचं कारण मी 2 मिनिटात सांगतो. 2023 साली जो सर्वेक्षण झालं, हा सर्वेक्षण संपूर्ण प्रमाणात चुकीच्या प्रमाणात झालेला आहे. कोणताही त्याला क्रॉस वापरला नाही किंवा कोणतीही त्याला सर्वेक्षणाला व्यवस्थितपणा नाही. लोकांना विश्वासात न घेता केलेला हा सर्वेक्षण. ह्या सर्वेक्षणावरती आपण सर्व पोलिसांनी हरकती दिल्या. ह्या हरकतीतून झालं काय? हरकतीचा कोणता तरी निर्णय घेतला, हरकतीमध्ये कोणती रिपेरिंग केली, कोणत्याही प्रकारची रिपेरिंग न करता परत फेर सर्वेक्षण करतो असं सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने एजन्सी नेमणे, चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करणे आणि लोकांच्यावर अन्यायकारक करवाढ करणे, हा यांचा हेतू. ज्या वेळेला प्रशासनाच्या आढावा करून ही लोक म्हणतात की प्रशासनाने हा करवाढ केलेली आहे, त्याला आमचा काही संबंध नाही. पण आज 8वा महिना चालू आहे. तुम्ही आज 8 महिने झालं सत्तेवर आलेला आहात आणि सत्तेवर आलेल्या दिवसापासून आम्ही सर्व विरोधी नगरसेवक त्यांना विनंती करत होतो की हा जो करवाढीचा प्रस्ताव आहे, हा आपण करवाढीचा प्रस्ताव जनरल जीपीच्या मीटिंगला घेऊया. सर्व समावेशक सर्व लोकांना घेऊन, सर्वांना आपल्यात सामावून करून, सर्वांना समजावून सांगून आपण करवाढ करूया. करवाढीला आमचा विरोध नाही. आम्हाला पण माहित आहे की कर वाढल्याशिवाय विकास होणार नाही. विकास हा करण्यासाठी पैसा लागतो. पण जर लोकांच्या खिशावर डाला मारून जर तुम्ही पैसा गोळा करून जर करवाढ करून जर विकास करणार असाल तर असा विकास आम्हाला मान्य नाही. तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा, आज जर आपण सर्वजण करत असतो तर येणारा काळ आपल्याला कधी माफ करणार नाही, येणारी पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही. कारण की जो करवाढ झालेली आहे प्रचंड 4 पट 5 पट प्रमाणात झालेली आहे. आम्ही त्या संदर्भात चर्चा केली. सत्ताधाऱ्यांना आम्ही सांगितलं की आपण हा जो ठराव आहे हा सर्व लोकांना घेऊन, सर्व ज्येष्ठ लोकांना घेऊन, सर्व पोलीसकरांना घेऊन, सर्वांना एकत्रित बसून याच्यावर आपण चर्चा करूया. याच्यासाठी आम सभा घेऊया. आम्हाला 2 महिने सांगण्यात आलं, घ्यायचं आहे, करायचं आहे, ठरलेलं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही नोटीस वाटायला चालू केल्या, कुणालाही विश्वासात न घेता लोकांच्या दारात तुम्ही नोटिसा घेऊन गेला. आज सुद्धा 60% लोकांना नोटिसा मिळाल्या, 40% लोकांना नोटिसा मिळालेल्या नाहीत. आणि नोटिसाची अंतिम तारीख आहे 18 तारीख, आज तारीख आहे 10 तारीख. 8 दिवसानंतर हा विषय बंद होणार आणि तुमच्या हरकती नाही म्हणून हा कर तुमच्यावर लादला जाणार. ह्यासाठी आम्ही सर्वांनी आता निवेदन दिलेलं आहे त्यांना की याची करवाढ मुदतीची जी हरकतीची मुदत आहे ती 1 महिना पुढे अजून नेली पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. लोकांचा कर हा गोरगरीब जनतेचा, पोलीसकरांचा कर आहे. आज ही नगरपालिका कुणाच्या एकाच्या मालकीची नाही. नगरपालिका संस्था ही सर्व पोलीसकरांची आहे. सर्व पोलीसकरांचे मालक आहेत. कुणी एकाचा मालक नाही की तिथे बसून ठरवायचं आणि सर्वांचं लागायचं, हे चालवून दिलं जाणार नाही. आणि प्रखर विरोध करणार आहे. यासाठी हे आंदोलन असंच पुढे चालणार आहे. लोकांचा पैसा हा 1 रुपया 1 रुपया गोळा करून लोकांनी कर भरलेली. हा कर तुम्ही कर नाही तर आता तुम्ही लोकांच्याकडनं भाडे वसूल करावा अशा पद्धतीचा कर आहे. म्हणजे स्वतःची जागा भाड्याने राहिलेल्या त्यांना कर द्यायचा. ह्या सर्व गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आपल्या सर्वांना
मी जाता जाता एकच सांगतो, आपण हा लढा तीव्र स्वरूपात उभा करायचा आहे आणि आपण याच्यामध्ये सुस्पष्टता, पारदर्शकपणा आल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं माघारी हटणार नाही. ही कर वाढ रद्द झालीच पाहिजे, फेर सर्वेक्षण झालंच पाहिजे, एवढं मी बोलतो, थांबतो. जय